मनसेचा 20वा वर्धापन दिन रायगडावर राज ठाकरे यांचं शिवरायांना अभिवादन। आज 9 मार्च रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे तसेच पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी 8 मार्चच्या संध्याकाळपासूनच महाड येथील हॉटेल विसावा इथं दाखल झाले होते। आज त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। त्यानंतर ते पुन्हा किल्ल्यावरून खाली उतरून किल्ल्याच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः सदस्यता अर्ज भरत किल्ले रायगडावरून मनसेच्या सदस्यता नोंदणी मोहिमेची सुरुवात केली। परंतु वेगळ्या पद्धतीने साजरा होतो। विविध शहरांमध्ये खरं तर मेळावे व्हायचे, परंतु पहिल्यांदा अशा पद्धतीने साजरा होतो। तुम्ही देखील सदरेवर आलात, अभिवादन केले, साहेबांनी देखील होळीच्या माळावर अभिवादन केलं, काय भावना? मला असं वाटतं की ह्यावेळेचा थॉट खूप छान आहे। 20 वर्ष झाली आहेत पक्षाला आणि ज्या छत्रपतींनी इतकी वर्ष मराठी माणसांवरती जे राज्य केलं आहे त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊन, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी जसं स्वराज्य स्थापन केलं तसं महाराष्ट्रात परत एकदा स्वराज्य स्थापन व्हावं ही इच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे। रायगड किल्ला पाहिलेला आहात तुम्ही, अनेक वर्षानंतर आलेला, काय आठवणी? नाही, अनेक वर्षांनी आलो, आत्ता आम्ही आलो होतो। मला ते 350 वर्ष झाली राज्याभिषेकाला, तेव्हा आलो होतो। तेव्हा साहेबांच्या तिथे झेंडा केला होता। मला एक अगदी अगत्याने सांगावं वाटतं की 450 वर्ष झाली असतील हा गड बांधून। आजही तुम्ही बघाल तर त्यांचं बाजारहाट किंवा राणी महल किंवा म्हणजे राणीचे हे छत्रपतींचं जिथे राज्याभिषेक झाला ती जागा ती अजूनही उभी आहे। आणि आपल्याकडचे रस्ते, पूल सगळंच 4-5 वर्षात पडतं। निदान आपण हा संदेश तरी महाराजांकडनं राज्यकर्त्यांनी घ्यावा की 450 वर्षानंतर पण त्यांच्या भिंती अजूनही उभ्या आहेत आणि आपले रस्ते आणि ब्रिज पडत आहेत। मनसैनिक देखील मोठ्या प्रमाणात साहेबांसोबत आलेत। साहेब आतापर्यंत भाषणांमध्ये मोठ्या प्रमाणात महाराजांचा इतिहास, महाराजांचे पुरावे, काही महाराजांचे दाखले देत होते। त्याच मनसैनिकांच्या देखील चेहऱ्यावरती, नेत्यांच्या देखील चेहऱ्यावरती वेगळा आनंद आहे की साहेबांसोबत गडापर्यंत किंवा सदरेपर्यंत, होळीच्या माळापर्यंत येतात। साहेबांपर्यंत म्हणण्यापेक्षा आपल्याला असं वाटतं की इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही महाराजांसोबत आहात, साहेबांसोबत नाही। आणि महाराज खूप मोठे आहेत आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांभोवती, सगळ्यांबरोबर राहावा। आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सगळ्या सैनिकांना आणि सगळ्या मराठी लोकांना आज शुभेच्छा देते की तुम्ही 20 वर्ष आमच्या मागे उभे राहिलात, असंच प्रेम आमच्यावरती राहू देत। धन्यवाद। संकल्प अशा प्रकारचं केलं की जे महाराष्ट्रामध्ये आज आलेली अवकळा, अनेक प्रकारचं तशा प्रकारचं आज एकत्र येऊन तशा प्रकारचं केलं जातं। परंतु या ठिकाणी मनसैनिकांनी संकल्प केला आहे, राज ठाकरेंनी संकल्प केला आहे की जेणेकरून सर्व महाराष्ट्राला एकत्र करून अतिशय उत्तमरित्या सुराज्य निर्माण करण्यासाठी जसं छत्रपतींनी केलं त्याचप्रमाणे माझ्याकडून ते निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न त्यांचे चालू आहेत। म्हणून संकल्प जो आहे तो संकल्प दुर्गाराज रायगड या ठिकाणी घेतला गेलेला आहे। ओम श्री संकल्प पूर्ती वर्धापन दिन प्रित्यर्थ संकल्प मह्यम करिष्ये नमः। सर्वांनी म्हणायचे, सर्व मनसे सैनिकांनी म्हणायचे, सर्वांनी म्हणा मम आत्मनः अगमोक्त फल प्राप्त्यर्थ ममोपात दुरित क्षयद्वारा अस्माकं सहकुटुंबाणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ अस्मिन् शुभे मुहूर्ते दुर्गराज रायगड स्थाने धान्मी मनसे पक्षस्य विशन्तु नमे वर्धापन दिने श्री मान राज ठाकरे कुटुंबस्य तथा च अमितजी ठाकरे हस्ते हिंदवी स्वराज्य स्थापना महाराष्ट्र अभिवृद्धि तथा जनसेवा संकल्प करणीयते प्रीत्यर्थ श्री जगदीश्वर शिरकाई माता छत्रपति शिवराय पूजायां तनुत्रय शुद्धि द्वारा श्री गुरुलिंग जंगम प्रसाद सिद्धार्थ संतति संपत्ति यशकीर्ति शुभलाभ फल प्राप्त्यर्थ समस्त अभ्युदयार्थ धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ विश्व शांतर्देच द्विपाद चतुष्पाद प्राणिनां सुख लाभारार्थ
सर्व अरिष्ट निवारणार्थ शिवाद्वैत ज्ञान प्राप्त्यर्थ दुर्गराज रायगड स्थाने जगदीश्वर शिरकाई माता श्री छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर श्री संभाजी महाराज पूजन मह्यम करिष्ये संभये नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव संकल्प खाली सोडा